प्रश्न क्रमांक 71 पासून गणिताचे प्रश्न चालू होते बघा. 71वा प्रश्न काय दिलाय, सोबतच्या आकृतीमध्ये, अशा आकृती दिलेल्या तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यात काय विचारलंय, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AB ही रेषा समांतर रेषा DE, AB ही DE ला काय समांतर आहे. तर दिलेल्या माहितीवरून DCB कोण, DCB चं माप काढायचं. म्हणजे DCB हा कोण जो आहे ना त्याचं माप काढायचं. आता काय करायचं बघा, समजा C मधून ही एक लाईन काढली, ह्या लाईनला नाव देऊया आपण L. ही लाईन काय आहे, DE ला समांतर आहे. तर DE ला समांतर आहे तर AB ला पण काय येईल, समांतर येईल, बरोबर. आता बघा, रेषा DE समांतर रेषा L आणि त्यांची छेदिका कुठली मानायची, DC. हा कोण 50चा आहे, तर हा कोण कितीचा होईल मला सांगा. हा पण कोण 50चा होईल का, कारण दोन समांतर रेषा DE आणि L आणि त्याच्यावरती टाकलेली DC ही जी ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका आहे, त्या छेदिकेमुळे उलट्या झेड मध्ये तयार झालेले अँगल आहेत, बरोबर ना. असं झेड तयार झालाय, झेड मध्ये तयार झालेले अँगल म्हणजे काय असतात, आंतरवितक्रम कोण असतात. आणि आंतरवितक्रम कोण काय असतात, एकरूप असतात. मग हा 50चा तर हा पण किती जाईल, 50चा. त्याच पद्धतीनं रेषा L ही AB ला पण काय समांतर आहे. आता छेदिका कुठली घ्यायची, BC ही छेदिका घ्यायची. तर असा झेड तयार होतोय का, बरोबर. मग मला सांगा, हा कोण 110चा आहे तर हा कोण किती जाईल, 70चा येईल. कारण हे दोघं कसले आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. मग ह्या झेड मधला हा कोण 70चा आला म्हणजे हा पण किती जाईल, 70चा, बरोबर. मग DCB चं माप किती, ही 50 अंश आणि ही 70 अंश, टोटल किती झालं 120 अंश. पर्याय क्रमांक 2 दिलाय, 120 अंश माप येते कशाचं, कोण DCB चं. समजलं. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. 72व्या प्रश्नात काय दिलं बघा, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो. एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला खाली पर्याय कुठले दिलेत, विशाल कोण त्रिकोण, लघु कोण त्रिकोण, काटकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण. तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे कुठला त्रिकोण येणार आहे, काटकोन त्रिकोण. कसं काय बघा, समजा मी एक असा काटकोन त्रिकोण काढला, ह्याला नाव दिलं, PQR, ज्याच्यामध्ये Q हा काय 90 अंशाचा कोण आहे, बरोबर. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवरती काय काढायचा, लंब काढायचा, त्याला काय म्हणायचं, शिरोलंब. मग मला सांगा, P मधून जर P च्या समोरची बाजू कुठली आहे, QR वरती लंब काढायचं. तर P मधनं QR वरती ऑलरेडी लंब आहे कोण, PQ. R ह्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कुठली, PQ. R मधून जर लंब काढायचं म्हणलं PQ वरती, तर RQ हा ऑलरेडी काय आहे, PQ ला काढलेला लंबच आहे. Q ह्या बिंदूतून काय करायचं, PR वरती लंब काढायचा. मग Q ह्या बिंदूतून मी PR वरती जर असा लंब काढला तर इथं मी नाव देतो S, बरोबर. Q ह्या शिरोबिंदूतून PR वरती काढलेला लंब कुठला, QS. तर तिन्ही मधून येणारे शिरोलंब कुठे एकत्र येतात, Q ह्या बिंदूमध्ये एकत्र येतात. मग प्रश्नात काय विचारले, शिरोलंबांचा संपात बिंदू हा त्रिकोणाचा काय असला पाहिजे, शिरोबिंदू असला पाहिजे. मग तिन्ही शिरोलंब जिथे एकत्र येतात तो म्हणजे काय झाला, शिरोलंबांचा संपात बिंदू झाला. आणि शिरोलंबांचा संपात बिंदू जो आहे Q, तो त्रिकोणाचाच काय आहे, शिरोबिंदू आहे. असं कुठल्या त्रिकोणात येतं, काटकोन त्रिकोणात येतं. त्यामुळं त्याचं उत्तर बरोबर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं. जायचं पुढं. 73व्या प्रश्नात काय दिले बघा, खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात. आणि पर्याय कुठला दिलाय, चौरस, समभुज चौकोन, पतंग आणि आयत. आता चौरसाचं जर बघितलं तर चौरसाचे कर्ण काय असतात, परस्परांना लंब असतात. त्यानंतर समभुज चौकोनाचे सुद्धा कर्ण परस्परांना काय असतात, लंब असतात. पतंगाचे सुद्धा कर्ण परस्परांना काय असतात, लंब असतात. मग लंब नसतात असा कुठला चौकोन आहे, आयत. आयताचे कर्ण फक्त एकरूप असतात आणि एकमेकांचे दुभाजक असतात, परंतु एकमेकांना लंब नसतात. मग लंब असा चौकोन ज्याचे कर्ण परस्परांना लंब नाहीत कुठला आहे, आयत. पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. जायचं पुढं. 74व्या प्रश्नात काय दिलंय, त्रिकोण ABC व त्रिकोण ABD, ABC आणि ABD हे दोन त्रिकोण जे आहेत हे बाकोको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे. कुठल्या कसोटीनुसार, बाकोको, बाजू कोण कोण, बाकोको बाजू कोण कोण. आता मला सांगा, दोन्ही त्रिकोणांमध्ये एक बाजू कॉमन आहे कुठली, AB. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD, त्याच्यामध्ये AB ही बाजू काय दोन्हीकडं, ह्यातली बाजू AB आणि ह्यातली बाजू काय
ए बी एकरूप येणार का? कॉमन साईड आहे ना, सामायिक बाजू आहे बरोबर. एक बाजू तर झाली, आता राहिलं काय? कोन आणि कोन. आता एक एक कोणांची जोडी पण एकरूप दिलेली आहे बरोबर ना. एबीसी मधला कोन सी आणि एबीडी मधला कोन डी हे दोन्ही काय दिलेत? एकरूप दिलेत. मग बाजू झाली, एक एक कोन झाला, आता राहिले काय? एक एक कोन. तर राहिलेले कोन कुठले राहिले मला सांगा? ए बी सी ह्यातला जर हा कोन घेतला तर ह्यातला कुठला कोन घेणार? ए बी डी. एकतर हे दोन्ही एकरूप द्यायला पाहिजेत हां, किंवा सी ए बी हा कोन आणि डी ए बी हा कोन, हे दोन्ही कोन एकरूप द्यायला पाहिजेत, किंवा हे दोन्ही कोन एकरूप द्यायला पाहिजेत बरोबर ना. आणखी कोणती माहिती एकरूप द्यायला पाहिजे? बाजू एक एक एकरूप आली, सामायिक बाजू. कोन एक एक एकरूप दिलाय, मग कुठल्या कसोटीनुसार एकरूप व्हायला पाहिजेत? बा को कसोटीनुसार. मग बाजू दिले, कोन दिले, आणखीन एक काय दिलं पाहिजे? कोणाची जोडी एकरूप द्यायला पाहिजे बरोबर. मग संगत कोणाची जोडी म्हणलं तर हे दोन संगत कोण येतील, किंवा मग हे दोन येतील. मग बघा पर्यायामध्ये काय दिलंय? पहिला आणि दुसरा पर्यायामध्ये तर बाजू दिले, त्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय तर येणार नाही. तिसऱ्यामध्ये काय दिलंय बघा? ए बी सी एकरूप ए बी डी, ए बी सी एकरूप ए बी डी बरोबर. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये काय दिलंय? सी बी डी. मला सांगा सीबीडी हा कोण होईल का? कसं त्रिकोणातला कोण आहे का सीबीडी? त्यामुळे सीबीडी कडे बघायची गरज सुद्धा नाही. कुठली जोडी बरोबर आहे? कोण ए बी सी एकरूप कोण ए बी डी. म्हणजे हे बघा ही जोडी दिली, ए बी सी ए बी डी, हे दोन कोण एकरूप दिले. तर मग बाजू हा कोण आणि हा कोण बाको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण काय झाले? एकरूप झाले. समजलं? पुढे जाऊ. 75व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा? एका वस्तूवरती 7% सूट दिल्यास, सूट किती दिले? 7% सूट दिल्यास ती वस्तू ग्राहकास 3813 रुपयास मिळते. ग्राहकाची खरेदीची किंमत म्हणजे दुकानदाराची काय असली पाहिजे? ती विक्रीची किंमत. 7% सूट देऊन दुकानदार कितीला विकतो? ती 3813 रुपयाला विकतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणजे त्या दुकानदाराने ती वस्तू कितीला खरेदी केली होती बघा. 7% सूट देऊन कितीला विकली? 3813 रुपयाला विकली. 7% सूट देतो म्हणजे काय? 100ला 7 रुपये सूट देतो बरोबर. म्हणजे खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत किती असणार? 100ला 7 रुपये सूट दिल्यावर 93 रुपये विक्री किंमत असणार बरोबर. परंतु प्रत्यक्षात विक्री किंमत किती आहे? 3813. तर प्रत्यक्षात त्या वस्तूची खरेदी किंमत किती मानली? एक्स मानली. तिरकस गुणाकार करायचा 100 गुणिले 3813 आणि 93 गुणिले एक्स बरोबर ना. इकडे फक्त एक्स लिहितो कारण एक्सला 93 गुणाकारात, पलीकडे गेल्यानंतर करा बरोबर. हां 8 आणि 1 9 3 12 आणि 3 15, 3 न भाग जाते खाली पण 9 3 12, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 8 2 6 गेलं किती राहिलं? 2, 2 वरती घेतलं 1, किती झालं? 21, 3 7 21, 3 1 3. आता डायरेक्ट 31 नच भाग घालावा लागणार आहे बरोबर. 31 1 31, 31 चौक 124, 31 चौक किती? 30 चौक 120 आणि 1 गुणिले 4 किती झालं? 4. 120 आणि 4 किती झालं? 124. 30 चौक 124. हां 127 मधून 124 गेलं किती राहिलं? 3, 3 वरती घेतलं 1, किती झालं? 31, 31 1 31, 41 गुणिले 100 किती आलं? 4100 रुपये. 4100 म्हणजेच 4100 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत येते. पर्याय क्रमांक 1 आहे. समजलं? जायचं पुढं. 76व्या प्रश्नात काय दिलंय बघा? खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? 7 अधिक वर्गमुळात 2 ही कसली आहे? वर्गमुळात 2. 2चं वर्गमूळ निघतंय का? 2 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. 2चं वर्गमूळ निघू शकत नाही. आणि 7 ही परिमेय संख्या आहे आणि 2चं जर वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढलं तर कसं येणार? अखंडित आणि अनावर्ती येणार. आणि अखंडित आणि अनावर्ती जर आलं तरी ते काय आहे? अपरिमेय. आणि परिमेय आणि अपरिमेय संख्यांची बेरीज काय असते? अपरिमेय असते. त्यामुळे हा पर्याय तर परिमेय असू शकत नाही बरोबर. परत दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिलंय? 4 वजा वर्गमुळात 2. परत इथं किती आलं? वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 चं जर वर्गमूळ काढायला गेलं
2 एक तर ही पूर्ण वर्ग संख्या नाही, हे जर वर्गमूळ जर काढायला गेलं तर कसं येतं, अखंडित आणि अनावर्ती येतं. अखंडित अनावर्ती दशांश अपूर्णांक जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. आणि परिमेय संख्येतून अपरिमेय संख्या वजा केल्यानंतर वजाबाकी काय येणार आहे, अपरिमेय संख्याच येणार आहे. त्यामुळं हे पण पर्याय परिमेय असू शकत नाही. हा, तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिले बघा, 3 वर्गमुळात 2. आता 3 गुणिले वर्गमुळात 2, बरोबर ना. परत वर्गमुळात 2 ही काय, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्याचा गुणाकार काय असतो, अपरिमेय संख्या असतो. त्यामुळे हा पण पर्याय असू शकत नाही. मग पर्याय बरोबर कुठला आहे, चौथा आहे. तरी बी जर चेक करायचं असेल तर बघा काय दिलंय, 2 गुणिले घनमुळात 8. 2 गुणिले 8चं घनमूळ निघते की, 8चं घनमूळ म्हणजे 8 कुठल्या संख्येचं घन केल्यानंतर 8 येतं, 2चा, बरोबर. बेदोन्ही किती आलं, 4. कारण ही पण 2 ही पण परिमेय संख्या आणि 8चं घनमूळ किती आलं, 2. परिमेय संख्या गुणिले परिमेय संख्या काय येणार उत्तर, परिमेय संख्या, बरोबर. त्यामुळं खालीलपैकी परिमेय संख्या कोणती, तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आलं लक्षात. बघा आता 77व्या प्रश्नामध्ये काय दिलंय, घनमुळात वर्गमूळ दिलंय आणि ह्याच्यामध्ये 0.117649 दिले. काय दिलंय, घनमुळात वर्गमूळ दिलं आणि वर्गमुळात किती दिलंय, 0.117649. 117649चं काय काढायचं, वर्गमूळ काढायचं, बरोबर. शेवटी किती आहे, 9. म्हणल्यानंतर एकक स्थानचा अंक एकतर 3 किंवा 7. शेवटचे 2 अंक सोडून द्या, किती राहिलं, 1176. 1176 पेक्षा लहान परंतु 1176ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली, 1156. 1156चं वर्गमूळ किती, 34, बरोबर. 34ला जर पुढच्या संख्येनं गुणलं तर ह्याच्यापेक्षा गुणाकार मोठा येईल का लहान येईल, काय करा, 34ला 35नं गुणायचं ना, तर 35च्या ऐवजी काय करा, 34 अधिक 1 करा. हा, 34 गुणिले 34 काय, 1156. आत्ताच बघितलं ना, 1156चं वर्गमूळ किती, 34. हा, 34 एक 34. हा, 56 आणि 34 किती झालं, 90. 1190 येते. म्हणजे 34ला जर 35नं गुणलं तर गुणाकारापेक्षा हे 1176 काय येते, लहान येते. म्हणून ह्यातला लहान अंक एकक स्थानी घ्यायचा, बरोबर, 3. आणि ह्याच्या अलीकडे किती लिहायचं, 34, बरोबर. आता पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 1 2 3 4 5 6. वर्गमूळ काढल्यावर काय करतो आपण, पॉईंटच्या पुढे जेवढी घर आहेत त्याच्या निम्म करतो. 6चे निम्म किती, 3. किती आलं, 0.343. ह्याचं काय राहिलं आता, घनमूळ, बरोबर. मग 343 हा कोणाचा घन आहे, 7चा घन आहे. मग 343चं घनमूळ किती, 7. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 1 2 3. मग 3 घर आहेत म्हणल्यानंतर घनमूळ काढल्यानंतर कितीने भागायचं, घनमूळ काढल्यानंतर कितीने भागायचं. जसं वर्गमूळ काढल्यानंतर जेवढे घर आहेत त्याच्या काय करतो, निम्म करतो, म्हणजे 2 न भागतो. तसं घनमूळ काढल्यानंतर पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत त्याला कितीने भागायचं, 3 न भागायचं. किती घर आहेत पॉईंटच्या पुढे, 3. 3ला 3 न भागलं किती आलं, 1. एक घर सोडून पॉईंट किती आलं, 0.7. पर्याय क्रमांक 2. समजलं. चला पुढचा प्रश्न बघा. 78व्या प्रश्नामध्ये दिलंय, जर x समचलनात आहे कोणाला, y ला, आणि y हे व्यस्त चलनात आहे कोणाला, z ला, तर x आणि z मध्ये कुठलं चलन असेल, तर x काय असणार आहे, व्यस्त चलनातच असणार आहे कोणाला, z ला. बघा 79व्या प्रश्नामध्ये काय दिलंय, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाची किती फेरी होते. समजा ही अंतर आहे, इथून बैलगाडी निघाली, ही बैलगाडीचं चाक आहे, बरोबर. बैलगाडीचं चाक रस्त्याला खाली टेकलेलं आहे, त्या पॉईंटला काय म्हणलो आपण, ए. बैलगाडी ह्या दिशेने जर चालली तर चाक काय होणार, असं असं फिरणार, बरोबर. त्यानंतर मग हा पॉईंट रस्त्याला टेकणार, मग हा पॉईंट टेकणार, हा पॉईंट, ह्यांना नाव देऊ आपण काहीतरी बी सी डी. हे एक 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 पॉईंट काय होणार, चाकाचे रस्त्याला टेकणार. आणि परत फिरून ज्यावेळेस ए पॉईंट रस्त्याला टेकणार खाली, त्यावेळेस चाकाची काय झाली, एक फेरी पूर्ण झाली. चाकाची काय झाली, एक फेरी पूर्ण झाली, बरोबर. मग एका फेरीमध्ये किती अंतर कापलं चाकाने ते अगोदर काढा. मग एका फेरीमध्ये किती अंतर कापलं, ह्या चाकाचा जो परिघ आहे ना, त्या परिघाचा बघा, इथून ए ह्या पॉईंट पासून, या पॉईंटला मी ए डॅश नाव देतो, ए ह्या पॉईंट पासून ए डॅश पर्यंत जाताना चाकाची एक फेरी पूर्ण झाली. म्हणजे चाकाच्या परिघाचा प्रत्येक बिंदू त्या रोडला काय होत गेला, टेकत टेकत गेला. तर चाकाने किती फेरी पूर्ण केली, एक फेरी पूर्ण केली. त्यावेळेस त्या चाकाने किती अंतर कापलं, तर ह्या चाकाच्या परिघाची जेवढी लांबी आहे ना, या चाकाचा जेवढा परिघ आहे तेवढं अंतर त्यानं काय केलं,
एका फेरीमध्ये पूर्ण केलं. बरोबर. मग चाकाचा परीघ काढायचा. परीघाचं सूत्र काय? 2 पाय आर किंवा पाय गुणिले डी. पायची किंमत किती घ्या? 22/7. 2 पाय आर घेण्यापेक्षा सूत्र मी कुठलं घेतलं? पाय डी. कारण डी म्हणजे काय? व्यास. व्यास दिला आपल्याला 1.4. पायची किंमत 22/7 का घेतली? कारण 7 न 14 भाग जातो ना. बरोबर. 7 1 7, 7 2 14. पॉईंट किती घर सोडून? 1 घर सोडून. 22 2 44. पॉईंट किती घर सोडून? 1 घर सोडून. 4.4 मीटर. एका फेरीमध्ये चाक किती अंतर पूर्ण करते? 4.4 मीटर. असं किती जायचंय? 1.1 किलोमीटर. किलोमीटरचं काय करावं लागेल आता? मीटर करावं लागेल. मग मीटर करायचं म्हणलं तर ह्याला किती गुणायचं? 1000 न गुणायचं. हा 1.1 11 गुणिले 1000 करा. किती झालं? 11,000. पॉईंट किती घर सोडून? 1 घर सोडून. म्हणजे किती झालं? 1.1 किलोमीटर म्हणजे किती झालं? 1100 मीटर. 1100 मीटरला कितीनं भागायचं? 4.4 मीटरनं भागायचं. बरोबर. मग पॉईंट घालवण्यासाठी खाली कितीनं गुणणार? 10 तर वरती पण कितीनं गुणणार? 10. वर किती येईल? 11,000. खाली किती येईल? 44. 4 1 4, 4 1 4, 4 2 8. 11 मधून 8 गेलं किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 0 किती झालं? 30. 4 7 28. 30 मधून 28 गेलं किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 0 किती झालं? 20. 4 5 20. शून्याला 0 किती आलं? 2750 भागिले 11. 11 1 11, 11 2 22. 27 मधून 22 गेलं किती राहिलं? 5. 5 वरती घेतलं 5 किती झालं? 55. 11 5 55. शून्याला 0. चाकाच्या किती फेऱ्या होतील पूर्ण? कारण एक फेरी म्हणजे किती आहे? 4.4 मीटर आहे. 4.4 मीटरनं आपण कितीला भागलं? 1100 मीटरला म्हणजे 1.1 किलोमीटरला भागलं. तर 4.4 मीटर याप्रमाणे किती फेऱ्या पूर्ण झाल्या? 250 फेऱ्या पूर्ण झाल्या. पर्याय क्रमांक 1. समजलं? 80व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. तळाचा व्यास 7 सेंटीमीटर व उंची 28 सेंटीमीटर असलेली धातूची वृत्तचिती काय करायचे? वितळवायचे. आणि त्याच्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती असेल? बरोबर. हा एक मी वृत्तचिती काढला. बरोबर. ह्याच्या तळाचा व्यास किती दिलाय? ह्याच्या तळाचा व्यास किती दिलाय तुम्हाला? 7 सेंटीमीटर. आणि ह्याची उंची किती दिलेली आहे? ह्याची उंची किती दिलेली आहे? 28 सेंटीमीटर. बरोबर. ही वृत्तचिती काय करायचे? वितळवायचे. आणि काय करणार तुम्ही? तार तयार करणार. तर तारेचा व्यास किती दिलाय? 2 मिलीमीटर. 2 मिलीमीटरची काय करायचे? तार करायचे. मग मला सांगा, ही वृत्तचिती पूर्णपणे वितळवायची आणि त्याची काय करायचे? तार तयार करायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढा धातू आहे तेवढंच त्या तारेमध्ये धातू येणार. म्हणजे ह्याचं जेवढं घनफळ आहे तेवढंच काय असणार आहे? तारेचं घनफळ आहे. बरोबर. मग तार कशी असते? तारेचा आकार कसा असतो? वृत्तचितीचा असतो ना. तारेचा पण आकार काय असणार आहे? वृत्तचितीचा असणार आहे. फक्त 2 मिलीमीटर म्हणल्यानंतर तिचा व्यास तार असणार आहे. आलं लक्षात तुमच्या? समजलं? मग आता मला सांगा, वृत्तचितीमध्ये जेवढा धातू आहे तेवढा सगळ्या कशामध्ये वापरणार आहे आपण? तारेमध्ये. त्यामुळं तारेचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ. कारण जेवढा ह्याच्यात धातू वापरला तेवढा सगळ्या ह्याच्यामध्ये येणार आहे. बरोबर. मग वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग गुणिले एच. पाय आर वर्ग गुणिले एच. आता मला सांगा, ही जी तार आहे, ही जी तार आहे, ही जी तार आहे, ह्या बघा, ही जी तार आहे, ही तार सुद्धा कशी आहे? वृत्तचितीच आहे ना. तर तिचं पण सूत्र काय येईल? हा, पाय आर वर्ग गुणिले एच. पण काय करू? वृत्तचितीची उंची आपण h1 मानू आणि तारेची उंची काय मानू आपण? h2. उंची म्हणजेच तारेची इथं काय असणार आहे? लांबी असणार आहे. कळतंय का? पाय आर वर्ग गुणिले h2. h म्हणजेच इथं तारेची काय असणार आहे? लांबी असणार आहे. कारण इथं आपण वृत्तचितीची उंची म्हणणार, परंतु लांब सडक जर तार असेल तर त्याला काय म्हणणार? तारेची लांबी म्हणणार. बरोबर. h2 पाय आर वर्ग गुणिले h2. h2 म्हणजे इथं काय? तारेची उंची. उंची म्हणजेच काय? लांबी. आलं लक्षात? मग हा, आता मला सांगा, तारेचा जो तुम्हाला व्यास दिलाय तो कसा दिलाय? मिलीमीटर मध्ये दिलाय.
आणि ह्याचा जो वृत्तचित्तीचा जो व्यास आणि उंची दिले ते कसं दिलं सेंटीमीटरमध्ये दिलं. तारेचा व्यास तुम्हाला मिलीमीटरमध्ये दिलाय, वृत्तचित्तीचं सगळं कसं दिलंय सेंटीमीटरमध्ये. ह्या सेंटीमीटरला मिलीमीटर करून घ्या. 28 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर 280 मिलीमीटर. का? कारण एका सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात 10. 28 सेंटीमीटर म्हणजे 280 मिलीमीटर. 7 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर 70 मिलीमीटर. हां पायला पाय काय झालं कट झालं बरोबर. तारीचा व्यास दिला तुम्हाला 2 मिलीमीटर, त्याला 2 न भागलं तर किती आलं 1 मिलीमीटर काय आली त्रिज्या आली. मग 1चा वर्ग किती 1च गुणिले h2 म्हणजे तारेची काय येणार लांबी बरोबर r वर्ग. हां आता ह्याची त्रिज्या घ्यायची आहे, त्रिज्या किती येईल मला सांगा. व्यास दिलाय तुम्हाला किती 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर म्हणजे किती 70 मिलीमीटर. व्यासाच्या निम्मी काय असते त्रिज्या असते. 70च्या निम्मी किती आलं 35. 35चा वर्ग गुणिले हां हाईट किती दिले तुम्हाला 28 सेंटीमीटर म्हणजेच किती 280 मिलीमीटर. हां 1 गुणिले यल काय झालं यल 35चा वर्ग. हां 5चा वर्ग 25, 5 सोडून द्या किती राहिलं 3. 3च्या पुढची नैसर्गिक संख्या 4, 3 चौक 12. 1225 गुणिले किती झालं 280. 28 न गुणा ह्याला 28 पंचे 140, 0 हात चाले 14, 28 दुने 56 आणि 14 किती झालं 70, 0 हात चाले 7, 28 दुने 56 आणि 7 किती झालं 63, 3 हातचे 6, 28 एका 28 आणि 6 किती झालं 34. त्याच्यावरती 1 0 किती आलं 3,43,000 मिलीमीटर आलं. 3,43,000 मिलीमीटर ही काय आली त्या तारेची लांबी आली. तुम्हाला लांबी कशामध्ये विचारलंय मीटरमध्ये पर्याय दिलेत बरोबर ना. 3,43,000 मिलीमीटर म्हणजेच 343 मीटर बरोबर. बघा कसं करायचं. ही कशामध्ये आलंय तुमचं उत्तर मिलीमीटरमध्ये. ह्याला सेंटीमीटरमध्ये करायचं म्हटलं तर ह्याला तुम्ही कितीने भागणार 10 ने भागणार. एका शून्याला 1 शून्य कट झाला म्हणजेच किती आलं 34,300 सेंटीमीटर आला. आता सेंटीमीटरचं मीटर करायचं म्हणजे ह्याला कितीने भागणार परत 100 ने भागणार. 2 शून्याला 2 शून्य गेले किती आलं 343 मीटर. पर्याय क्रमांक 2 समजलं. चला बघा 81व्या प्रश्नामध्ये काय दिलंय सोबतच्या आकृतीत 7 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस ABCD हा वर्तुळात आंतरलिखित केला आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. ABCD अशा आकृती दिलेल्या तुम्हाला. त्याच्यामध्ये ABCD हा काय चौरस आहे. चौरस म्हणलं की चारही बाजू काय येणार सारख्या येणार बरोबर. त्या चौरसाची बाजू किती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. सगळ्या बाजू किती झाल्या 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारले. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर काय करावं लागेल वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यातून चौरसाचे क्षेत्रफळ काय करायचं वजा करायचं. आपोआप रेखांकित भागाचं क्षेत्रफळ राहते. पण चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो आपण. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे 7, 7चा वर्ग किती आला 49 चौरस सेंटीमीटर. हे काय झालं चौरसाचं क्षेत्रफळ झालं. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढणार. वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी सूत्र काय पाय r वर्ग. यासाठी काय माहित असावी लागेल त्रिज्या माहित असावी लागेल बरोबर. त्रिज्या आपण दिले का आपल्याला वर्तुळाची त्रिज्या नाही दिलेली पण आपण मिळवू शकतो. कसं बघा ह्या चौरसाचा कुठलाही एक कर्ण जोडा. काय करायचं त्या चौरसाचा मी कर्ण जोडतो कुठला AC जोडा किंवा BD जोडा. आता मला सांगा चौरसाचा जो कर्ण आहे त्याची लांबी आपण मिळवू शकतो का. कशी मिळवू शकतो बघा. चौरसाचे दोन्ही कर्ण एकरूप असतात. कुठलाही कर्ण जोडला तर चालतंय. AC जोडा किंवा BD जोडा. मी कुठला जोडला AC जोडला. आता ह्यात AC ची मला लांबी मिळवायची. काय करणार मी ADC हा काटकोन त्रिकोण आहे कारण चौरसाचे चारही कोण काय असतात काटकोन असतात. D हा कोण कुठला आहे चौरसाचा आहे त्यामुळे D हा कोण काय काटकोन. मग ADC हा काय झाला काटकोन त्रिकोण झाला. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये AD ह्या बाजूची लांबी माहित आहे मला आणि DC ह्या बाजूची पण लांबी माहित आहे मला बरोबर. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार मी AC ची लांबी काढू शकतो बरोबर. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं कर्ण वर्ग बरोबर म्हणजे AC चा वर्ग बरोबर
काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. काटकोन करणाऱ्या बाजू कुठली? एडी आणि डीसी ह्यांच्या वर्गांची बेरीज. हा, एडीचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती? 49 अधिक डीसीचा वर्ग. डीसी म्हणजे किती आहे? 7. 7चा वर्ग किती? 49. 49 आणि 49 किती झालं? 98. ही काय आलं? एसीचा वर्ग आलं. परंतु आपल्याला एसी मिळवायचं आहे तर दोन्ही बाजूचं काय घेतलं मी? वर्गमूळ घेतलं. तर एसी बरोबर 98चं वर्गमूळ. 98चं वर्गमूळ निघत नाही. 98 म्हणजे काय? 49ची दुप्पट आहे, बरोबर ना? 49चं वर्गमूळ निघते किती? 7. 2चं वर्गमूळ निघत नाही, 2 तसंच राहू द्या. ही एसीची लांबी आली, बरोबर? ही काय आली? एसीची लांबी. एसीची लांबी, एसी म्हणजे काय? व्यास आहे. आपल्याला काय पाहिजे? त्रिज्या. मग ह्याला मी कितीने भागणार? 2 न भागणार. काय असते? 7 करणी चिन्हात 2 तसंच राहू द्या. ही 2 म्हणजे काय असते? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. या वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 कट झालं तर त्रिज्या किती आली? 7 वर्गमुळात 2 ही त्रिज्या आली, बरोबर? मग हा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय? पाय आर वर्ग. पायची किंमत किती घेतो मी? 22/7 गुणिले आर चा वर्ग. त्रिज्या किती आले? 7 वर्गमुळात 2. 7 वर्गमुळात 2 चा काय करणार मी? वर्ग करणार, बरोबर? हा, 22/7 ला 22/7 तसंच गुणिले 7चा वर्ग किती आला? 49 आणि छेद वर्गमुळात 2 चा वर्ग किती येणार? 2. कारण वर्गमुळात 2 चा वर्ग जर केला तर किती येईल? वर्गमुळात 4 आणि 4चं वर्गमूळ किती आलं? 2. आता भाग घालवा. 7 × 7 7 7 49 बे 1 बे बे 1 बे बे 1 बे. खाली छेद किती राहिलं? 1. 1 गुणिले 1 काय आलं? 1. वरती काय आलं? 11 7 77. 77/1 म्हणजेच किती आलं? 77 चौरस सेंटीमीटर. ही काय आलं? वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. मग 77 मधनं 49 काय करा? वजा करा. हा, 77 मधनं 49 वजा करा. 70 मधनं 40 गेलं किती राहिलं? 30. 30 मधनं 9 गेलं किती राहिलं? 21. 21 आणि वरचं 7 किती राहिलं? 28. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आहे? 28 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. समजलं? परफेक्ट समजलं? 82व्या प्रश्नात काय दिलंय बघा? घनमूळ काढायला सांगितलं तुम्हाला. कोणाचं? 1728 गुणिले 4913. आता काय करा? 1728चं घनमूळ काढा, 4913चं घनमूळ काढा. 1728 एकक स्थानी किती आहे? 8. एकक स्थानी 8 म्हणल्यानंतर 1728च्या घनमुळाच्या एकक स्थानचा अंक कुठला? 2. शेवटचे 3 अंक सोडून द्या. 1च्या जवळ असलेली 1 पेक्षा लहान किंवा 1 एवढी पूर्ण घनसंख्या कुठली? 1च. आणि 1चं घनमूळ किती? 1. त्यामुळे 1728चं घनमूळ किती आलं? 12 गुणिले 4913च्या एकक स्थानी कुठं आहे? 3 आहे, बरोबर? 3 म्हणल्यानंतर 4913च्या घनमुळाच्या एकक स्थानचा अंक कुठला? 7, बरोबर? त्यातले शेवटचे 3 अंक सोडून द्या. राहिले किती? 4. 4 पेक्षा लहान परंतु 4 ला जवळ असलेली पूर्ण घनसंख्या कुठली? 1. आणि 1चं घनमूळ किती? 1. म्हणजे 4913चं घनमूळ किती आलं? 17. 12 आणि 17चा गुणाकार करा. 17 2 34, 4 हातचे 3, 17 1 17 आणि 3 20. किती आलं? 204. पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा? 375 x घन वजा 81 y चा घन चे अवयव खालीलपैकी कोणते? आता एक लक्षात घ्या, हे कुठल्या सूत्रानुसार सुटणार आहे? ह्याचे अवयव जर पाडायचे म्हणलं तर a चा घन वजा b चा घन बरोबर. सूत्र काय? पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. ह्या सूत्रानुसार ही सोडवायचं, बरोबर? त्यासाठी इथं पूर्ण घन तयार करून घेणं गरजेचं आहे, इथं पण पूर्ण घन तयार करून घेणं गरजेचं आहे. 81 हा पूर्ण घनसंख्या आहे का? नाही. 375 ही पूर्ण घनसंख्या आहे का? नाही. परंतु जर मी 81 ला आणि 375 ला जर 3 न भागलं म्हणजेच ह्या दोन्ही मधनं जर 3 कॉमन काढलं बघा, कारण खाली पर्यायामध्ये बघा, पर्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे? 3 कॉमन काढलेलं आहे. ह्याचा अर्थ ह्या दोन्हीमधनं 3 कॉमन काढले की तुम्हाला इथं काय सापडणार आहेत? पूर्ण घनसंख्या सापडणार आहेत. लक्षात घ्यायचं असतं. हा,
3 कॉमन काढायचं म्हणजे 3 न भागायचं. हा 3 1 3, 3 2 6, 7 6 गेले, 1 राहिले त्याच्यावरती घेतलं 5, किती झालं 15, 3 5 15, एक्स क्यूबला एक्स क्यूब हाय असं बरोबर. वजा हा त्याला पण 3 न भागा, 3 2 6, 8 6 गेले, किती राहिलं 2, 2 वरती घेतलं 1, किती झालं 21, 3 7 21, वाय घनला वाय घन. 3 ला 3 तसंच ठेवतो मी. 125 आला का पूर्ण घन संख्या. 27 म्हणजे पण काय पूर्ण घन संख्या. 125 म्हणजे कोणाचा घन आहे 5चा, इथं एक्स लिहू आणि कंसाचा घन लिहू बरोबर. वजा 27 म्हणजे कोणाचा घन आहे 3चा आणि 3y कंसाचा घन. ह्याला ए म्हणायचं आणि ह्याला बी म्हणायचं आणि ह्या सूत्रानुसार अवयव पाडायचे बरोबर. 3 ए चा घन वजा बी चा घन. पहिल्या कंसात काय ए वजा बी. हा ए कोण आहे 5x वजा बी कोण आहे 3y बरोबर. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे 5x चा काय करणार वर्ग करणार अधिक ए गुणिले बी म्हणजेच काय 5x गुणिले 3y अधिक बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 3y चा वर्ग. बघा बरं डायरेक्ट असं दिलंय का. नसेल दिलं तर वर्ग करायचा. 3 कंसात 5x वजा 3y. हा 5x चा वर्ग किती 25x वर्ग. 5 त्रिक किती झालं x गुणिले y xy अधिक 3 चा वर्ग किती 9 y वर्ग. 3 कंसात 5x वजा 3y पुढच्या कंसात 25x वर्ग अधिक 15xy अधिक 9y वर्ग. पर्याय क्रमांक 3 असं सोडवायचं. समजलं. 84व्या प्रश्नात काय दिले बघा. 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती. तर याचं उत्तर येतं 7. किती शिरोबिंदू असणार 7. कारण 12 कडा आणि 7 पृष्ठ असणारी जी घनाकृती आहे ती काय आहे षटकोनी सूची. षटकोनी सूची म्हणजे ही आकृती आहे षटकोनी सूची. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो हेक्सागोनल पिरॅमिड म्हणतो बरोबर. आता मला सांगा ह्याला किती पृष्ठभाग आहेत 7 पृष्ठभाग आहेत का. बघा खालचा हा जो आहे हा पाठीमागच्या दिसते ह्या 3 कडा, या 3 कडा आणि ह्या अलीकडच्या 3 कडा म्हणजे खालचा षटकोन झाला बरोबर. एक भाग झाला, एक पृष्ठभाग झाला. आता ह्या षटकोनाला किती बाजू आहेत 6 बाजू आहेत आणि प्रत्येक बाजूतून हा त्रिकोण काढलेला आहे बघ. ही बाजू त्याला मी नाव देतो ह्या बाजूला ए बी सी डी ई आणि एफ. ए बी ह्या बाजूपासून एक त्रिकोण आहे बरोबर. बी सी ह्या बाजूपासून एक त्रिकोण आहे. सी डी ह्या बाजूपासून एक त्रिकोण आहे बघा असा 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 आहे का त्रिकोण. त्रिकोण आहे ईडी ह्या बाजूपासून बरोबर. परत ईडी ह्या पण बाजूपासून असा त्रिकोण आहे का असा त्रिकोण आहे. त्यानंतर हा ईडी पासून झाला ईएफ. ईएफ ह्या बाजूपासून पण एक त्रिकोण आहे आणि एफ ए ह्या बाजूपासून पण काय एक त्रिकोण आहे. म्हणजे प्रत्येक बाजूपासून एक एक त्रिकोणी पृष्ठभाग. असे किती पृष्ठभाग झाले 6 आणि खालचा एक षटकोनी पृष्ठभाग. असे किती झाले 7 पृष्ठभाग. आणि कडा किती आहेत ह्याला 12. खालच्या 6 हे बघ षटकोनाच्या 6 बाजू म्हणजे 6 कडा झाल्या आणि उभ्या 6. प्रत्येक शिरोबिंदूतून एक एक कडा वरती गेलेले का नाही. ए मधून एक बी मधून एक उभ्या किती 6 आणि खालच्या षटकोनाच्या 6 अशा 6 6 किती कडा झाल्या 12 आणि 12 कडा आणि पृष्ठभाग किती 7 पृष्ठभाग. मग ह्याला शिरोबिंदू किती आहेत खाली 6 आणि वरचा एक शिरोबिंदू किती झाले 7 शिरोबिंदू झाले. पर्याय क्रमांक 4. 85व्या प्रश्नात काय दिले बघा. 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज 460 आहे तर त्या 4 संख्यांमध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही. डायरेक्ट त्या 4 संख्या काढू. हा पहिली संख्या किती म्हणली x. ह्याच्या पुढची समसंख्या कुठली x अधिक 2. ह्याच्या पुढची समसंख्या कुठली x अधिक 4. कारण पुढचं मिळवायची समसंख्या म्हणले की किती अधिक करत जायचं 2. ह्याच्या पुढची किती ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे. ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय 460. करा बरं ह्यांची बेरीज. x अधिक x किती झालं 2x. 2x अधिक x किती झालं 3x. 3x अधिक x किती झालं 4x. 2 आणि 4 6 6 आणि 6 12 अधिक 12 पलीकडे गेल्यानंतर 460 वजा 12. 460 मधनं 12 गेले किती राहिलं 448. इकडे किती आहे 4x बरोबर.
4 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर x बरोबर 448 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 4 2 8. पहिली संख्या किती आली? x ची किंमत 112 आली, म्हणजे सगळ्यात लहान संख्या किती आली? 112. 112च्या पुढची संख्या कुठली? 114च्या पुढची 116, त्याच्या पुढची. मग त्यांनी काय म्हणले? खालील पर्यायापैकी कुठली संख्या येणार नाही म्हणले. मग 112 येते, 118 पण येते, 116 पण येते. येत नाही अशी संख्या कुठली? 120, पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? 86व्या प्रश्नात काय दिले बघा. एका गावातील 20 कुटुंबात दररोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे केलेली आहे. त्यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढा. बरोबर. 1 हा अंक किती वेळा आलाय? 6 वेळा आलाय. बरोबर. त्यानंतर 1.5 हा अंक किती वेळा आलाय? हा. त्यानंतर 1.5 किती वेळा आलाय? 1.5 म्हणजे 1.5 लिटर किती वेळा आले? 4 वेळा. त्यानंतर 2 किती वेळा आले बघा? 2 पण किती वेळा आले? 4 वेळा. त्यानंतर 3 किती वेळा आले बघा? 2 वेळा आले. आणि अजून कोण राहिलं? 0.5. 0.5 किती वेळा आले? 4 वेळा. एकूण कुटुंब किती आहेत? 20. तर ह्याची बेरीज काय आली पाहिजे? 20 आली पाहिजे. 6 4 10, 10 4 14, 14 2 16, 16 4 20. बरोबर आहे. हा. 6 1 6, 1.5 चोक 6, 2 चोक 8, 3 2 6, अर्धा गुणिले अर्धाची 4 पट किती आली? 2. हा. 6 6 12 8 20 6 26 2 किती आली बेरीज? 28. एकूण कुटुंब किती आहेत? 20. त्याला कितीनं भागायचं? 20 न भागायचं मध्य काढण्यासाठी. बरोबर. बेंदाय 20, 1 बे 2 चोक 8, 14/10 म्हणजेच किती आलं? 1.4. पर्याय क्रमांक 2. समजलं? 87वा प्रश्न काय दिला बघा. 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता तुम्हाला माहित आहे लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार असतो. मग अगोदर तुम्हाला काय काढून घेणं गरजेचं आहे? लसावी. लसावी माहित नाही तसंच राहू द्या. मसावी किती दिलाय? 25. आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 53,125. मसावी गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर मग लसावी बरोबर 53,125 भागिले 25. 25 1 25, 25 2 50. 53 मधून 50 गेलं किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 1 किती झालं? 31. 25 1 25, 31 मधून 25 गेलं किती राहिलं? 6. 6 वरती घेतलं 2 किती झालं? 62. 25 2 50. 65 मधून 50 गेलं किती राहिलं? 12. 12 वरती घेतलं 5 किती झालं? 125. 25 5 125. लसावी किती आला? 2,125. आता तुम्हाला मोठी संख्या काढायची आहे तर तुम्हाला काय काढावं लागेल? असामायिक अवयवांचा गुणाकार काढावा लागेल. मग असामायिक अवयवांचा गुणाकार कसा भेटतो तुम्हाला? लसावी भागिले काय करावं लागेल? मसावी. लसावी किती आहे? 2125 भागिले मसावी किती आहे? 25. 25 1 25, 25 8 200. 212 मधून 200 गेले किती राहिलं? 12. 12 वरती घेतलं 5 किती झालं? 125. 25 5 125. 85 पेक्षा लहान परंतु 85 ला जवळ असलेली पूर्णवर्ग संख्या कुठली? 81. 81चं वर्गमूळ किती? 9. 9 न 85 ला भाग जातोय का? नाही. मग 9च्या अलीकडे जायचं. 8. 8 न 85 ला भाग जातोय का? नाही. 8च्या पण अलीकडे जायचं. 7 न जात नाही, 6 न जात नाही, डायरेक्ट कशाने जातोय? 5 न. 5 न भाग घालवा. 5 1 5. 8तून 5 गेले किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 5 किती झालं? 35. 5 7 35. 5 गुणिले 17 हा काय आला? असामायिक अवयवांचा गुणाकार. आपल्याला काय मिळवायचे? त्यातली मोठी संख्या मिळवायची. मग मोठी संख्या जर मिळवायची म्हणलं तर जो असामायिक अवयवांचा गुणाकार आलाय ना त्यातला मोठा असामायिक अवयव किती? 17 गुणिले काय करायचं? मसावी. मसावी किती? 25. 25 7 पावणे 200. 5 हातच्याले 17. 25 7 पावणे 200 म्हणजेच किती? 175. 5 हातच्याले 17. 25 1 25 आणि 17 42. तर मोठी संख्या कुठली आली? 425. जर लहान संख्या विचारली असती तर काय केलं असतं? लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. लहान असामायिक अवयव किती? 5 आहे गुणिले मसावी. 25 5 125. लहान संख्या किती आली असती? 125.
88व्या प्रश्नात काय दिले बघा, सुषम षटकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते? सुषम षटकोन म्हणजे काय? सर्व बाजू एकरूप असलेला षटकोन, बरोबर. मग मी एक षटकोन घेतल्याला नाव देतो मी ए बी सी डी ई एफ. ह्याच्या सर्व बाजू काय आहेत? एकरूप आहेत, सारखे. आता ह्यांच्या आंतरकोनांची बेरीज किती अंश असते असं विचारलंय, बरोबर. कुठल्या तर एका शिरोबिंदूपाशी थांबायचं. किती शिरोबिंदू त्याला? 6 शिरोबिंदू. समजा मी बी पाशी थांबलो, बी पासून प्रत्येक शिरोबिंदूपर्यंत काय करायचं? रेषाखंड जोडायचं, बरोबर. बी पासून सी पर्यंत जोडायची गरज नाही. बी पासून काय करायचं? डी पर्यंत जोडायचं. बी पासून ई पर्यंत जोडायचं. बी पासून एफ पर्यंत जोडायचं. बी पासून ए पर्यंत ऑलरेडी जोडलेलं आहे, बरोबर. असं जोडून घेतल्यानंतर त्रिकोण किती तयार झाले मला सांगा? 1 2 4 त्रिकोण तयार झाले, बरोबर. प्रत्येक त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? 180. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 180. 4 त्रिकोण तयार झाले तर ह्याला किती गुणा? 4 गुणा. 18 चौक किती आलं? 72. वरती 1 0. म्हणजेच षटकोनाच्या सगळ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती येणार? 720. पर्याय क्रमांक 4. समजलं? 89व्या प्रश्नात काय दिलंय बघा, दर साल दर शेकडा 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता जे सूत्र आहे, अमाऊंट बरोबर मुद्दल गुणिले कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n. ह्या सूत्राने हे गणित सोडवणं शक्य नाही, कारण n ची किंमत किती घ्यावी लागेल? 2.5 वर्ष. 2.1/2 म्हणजे 2 2 4 आणि 1 5/2 म्हणजे n ची किंमत 5/2 घ्यावी लागेल. म्हणजे हे जे कंस सोडवणार तुम्ही त्याचा 5वा घातांक घ्यायचा आणि मग त्याचं वर्गमूळ काढायचं. हे प्रॅक्टिकली जर करायला गेलं तर प्रोसिजर काय होते? वाढते. कॅल्क्युलेशन काय होते? वाढते. त्यामुळे काय करूयात, 10,000चे 10% हां, 10,000चे चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. 2 शून्याला 2 शून्य गेले, किती आलं? पहिल्या वर्षीचं व्याज किती आलं? 1,000. हां, दुसऱ्या वर्षी कशाला व्याज लागणार? मुद्दल किती आहे? 10,000 अधिक 1,000 म्हणजे किती झालं टोटल? 11,000. 11,000चे 10% 10/100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, किती आलं? 1100. बरोबर. आता 2 वर्षाचं व्याज, दुसऱ्या वर्षीचं व्याज किती झालं? 1100. हां, मग हे 1100 अधिक 11,000 किती झालं? 12,100. बरोबर. 11,000 अधिक 1100 किती झालं? 12,100. 12,100चे 10% म्हणजे 10/100. शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला शून्य गेला, किती आलं? 1210. बरोबर. हे किती आलं? एका वर्षाचं. आपल्याला किती पाहिजे? 6 महिन्याचं. मग ह्याला कितीने भागायचं? 2 ने. किती आलं? 605. पहिल्या वर्षाचं 1,000. हां, दुसऱ्या वर्षाचं 1100 आणि तिसऱ्या 1100 1000 2100 आणि 605 किती झालं? 2705 रुपये. हे काय येणार? मग काय येतं उत्तर? 2705. हे 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज येईल. पर्याय क्रमांक 1. समजलं? 90व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 8x घन वजा 27y घन ह्या बहुपदीला भागायचंय. कशाने भागायचंय? 2x वजा 3y ने भागायचं. तर काय विचारलंय? भागाकार आणि बाकी किती येईल. मग आता मला सांगा, 8x घन हा पूर्ण घन आहे कोणाचा? 2x. 27y घन हा पण पूर्ण घन आहे कोणाचा? 3y. छेद 2x वजा 3y. आता ह्या वर जी बहुपदी दिलेली ना, ह्याचे अवयव पाडायचे. a चा घन वजा b चा घन. a चा घन वजा b चा घन सूत्र आत्ताच झालं. a चा घन वजा b चा घन बरोबर काय असतं? पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. बरोबर. मग 2x म्हणजे a आहे, 3y म्हणजे काय? b आहे. हां, पहिल्या कंसात काय येईल? a वजा b, 2x वजा 3y. दुसऱ्या कंसात काय येईल?
चा वर्ग म्हणजे 2x वर्ग अधिक AB म्हणजे 2x गुणिले 3y अधिक B चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 3y चा वर्ग छेद 2x वजा 3y 2x वजा 3y ला 2x वजा 3y काय झालं कट झालं याचा अर्थ हा 2x वजा 3y हा वरच्या बहुपदीचा काय आहे पूर्ण भाग बसला ना 2x वजा 3y हा वरच्या बहुपदीचा काय आहे अवयव आहे आणि म्हणजेच भागाकार किती येणार हा भागाकार येणार आणि बाकी किती राहणार शून्य राहणार मग भागाकार असा दिलाय का तुम्हाला नाही दिला मग ही सोडवा कंस 2x चा वर्ग किती आला 2x चा वर्ग किती आला 4x वर्ग हा व्यतिरिक्त 6xy अधिक 3y चा वर्ग किती आला 9y वर्ग मग भागाकार किती आला 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग आणि बाकी किती शून्य पर्याय क्रमांक 1 समजलं